राधा प्लीज यार, हे रडणं बिडणं बंद कर आता. मला येता येत नाही म्हणून रडायची काही गरज नाहीये. आणि खरं सांगू का, बरं आहे मला येता येत नाही ते. कारण धडधाकट असतो ना तर सगळ्यांनी ढकललंच असतं मला. मग हमालाच्या भूमिकेत शिरून मला फिरायला लागलं असतं तुझ्या पुढे मागे. कारण काय ना, नवरा म्हणून इंट्रोड्यूस काय करून देणार. तुमचा नवरा काय करतो? काय नाही, रिकाम टेकडा आहे. सौरभ प्लीज, अरे प्लीज मला फालतू सहानुभूती दाखवायला रडू नकोस. काही गरज नाहीये. मी राहीन नाही इथे एकटा, मला सवय आहे त्याची. तू जा. अरे मला काय म्हणायचं ते ऐकून तर घे. मला काही ऐकून घ्यायचं नाहीये आता. काही ऐकायचं नाही. सौरभ, 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 अरे सोड मला. सौरभ सोड. काही झालेलं नाहीये मला. सगळा घेतलेला. आम्हाला इथे काळजी लागू हे रंजे, हो. आता तिला लय कान मंत्र देऊ नकोस. तुझा बस झाला. केदार, औषधं घेतलीच सगळी? हो घेतलीये. घेतलेत ना. हा सौरभ कुठे? आता त्यांनी याला बाय करायला नको का यायला? होय होय होय. ठीक आहे, आतमध्ये रूम मध्ये आराम करत असेल, करू दे त्याला आराम. असू दे. आणि तसंही देवळात ती सीमाबाईंनी तात्काळत असेल. होय 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 होय. हा? चला चला चला. अरे यंदाच्या गणपतीला तुम्ही लोक नाही ना? म्हणून तर सीमाने गणपतीचं दर्शन घ्यायला बोलवलंय ना यांना. हो हा. हो. हो, आणि तिकडे असेलच की एखादं मंदिर गणपतीचं. होय. आम्ही घेऊ तिथे दर्शन. नाही तिकडे घ्याल रे, पण गार्गीचा या घरातला हा पहिलाच गणपती. तो चुकला तिला, म्हणून मला जरा वाईट वाटला. आता त्यांना आणखीन सूचना देत बसू नका, जाऊ दे त्यांना, नाहीतर काश्मीरच्या आधी इथेच कुडकुडायला लागते. चला 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 चला. बॅगा घ्या. चला. गवंडांचे विनोद सुरू झालेले आहेत, आपण निघूया आपले. गार्गी, अगं चलतेस ना? गार्गी, गार्गी, केदार, केदार, यश, 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 काय झालं तुला? ह्याला काय झालं काय? गार्गी. ए बाबा, गार्गी. कोण्या? अरे असं काय अचानक झाला? गार्गी. तुझं बरं होणं माझी प्रायोरिटी आहे. आता कुठे गेली तुझी प्रायोरिटी? सांग ना. आहे उत्तर? सौरभ, अरे काय तेच तेच उगाळत बसलाय. मला काय सांगायचंय, तू काय बोलतोय? हो ना. आता माझं बोलणं महत्वाचं वाटणार नाहीच तुला. आता ते पॅरिसचं बोलावणं तुला महत्वाचं वाटतं ना? असं नाहीये अरे. असंच आहे. सौरभ, अरे तसं असंच आहे. ठीक आहे, मग मी नाही जात पॅरिसला. मग एक उपकार कर माझ्यावर. माझ्यासाठी पॅरिसला जात नाही, ते रद्द करते, हे बोलण्याचं नाटक प्लीज घरच्यांसमोर आणि बाहेरच्यांसमोर करू नकोस. कारण ऑलरेडी सगळ्यांचे खूप शिव्याशाप खातोय मी. आणि बास झालं आता. केदार, काय झालंय गार्गीला? काय रे, काय ऍडमिट करावं लागणार काय हॉस्पिटलमध्ये? थांब, मला पाहू दे. ही रंजी कुठे गेली? अशा वेळेला बाई माणूस पाहिजे की नको? रंजीला मीच पाठवलंय, सीमाला देवळातून घेऊन येईल आता ती. आणि राधा, राधाला घेऊन येतो मी. थांबा. राधा, 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 अगं तू इथे काय करतेस? काय झालं? गार्गीला बघ काय झालंय ते. म्हणजे ते गेले नाहीत अजून? नाही, जात होते तेवढ्यात तिला चक्कर आली. काय झालं काय माहिती. तसा केदार बघतोय तिला, पण तू चल ना बघायला, चल ना. हे पोरा, हे रडते कशाला रे? अरे बरी होईल ती बाबा.
ए सोने, तिला बरा वाटेल. हं? आता जाण्यापूर्वीच झाला म्हणून बरा झाला ना, आपल्याला कळलं तिला बरा नाही ते. हं? पण एक गोष्ट लक्षात घे राधा, आता ते अपेंडिक्सचं ऑपरेशन लांबून चालणार नाही. काय? जिजू, गार्गीला अपेंडिक्सचा त्रास नाहीये. काय म्हणजे काय? दुसरा काय सिरियस आहे? नाही काय काय मला कळला नाही. म्हणजे जिजू, मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. ते ऐकून तुम्हाला धक्का बसेल, पण जिजू, आतापर्यंत माझ्या प्रत्येक अडचणीच्या वेळी तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहिलात, आणि आता सुद्धा मला फक्त तुमचा सपोर्ट आहे. अरे म्हणजे अगदी सौरभचं सुद्धा नाही. वेडी पोरगी कुठली, राखी बांधलीयस मला. तुझा हा भाऊ कुठल्याही प्रसंगाला सामोरा जायला तयार आहे, समजला ना? सांग मला काय झालं. राखी बांधली नव्हती तेव्हा सुद्धा तुम्ही भावाचं नातं अगदी छानपणे निभावलं, पण यावेळी मात्र आपली मोठी परीक्षा आहे. आता लय ताणू नकोस, सांग मला काय झाला. जीजू, गार्गी प्रेग्नंट आहे. काय? अगं पण म्हणजे ती लग्नाआधीच प्रेग्नंट होती. रादर ती प्रेग्नंट होती म्हणून हे लग्न ठरलं. काय काय बोलते काय तू? अरे मला समजेल असा नीट सांग. तुम्हाला माहितीये की सरिता आणि गार्गीचा माझ्यावर खूप राग होता. हा माहिती आहे माहिती आहे. त्या रागात गार्गी आणखीन भरकटली. कळतंय मला पोरी, कळतंय. तुझ्या आई वडिलांच्यावर तर कुऱ्हाडच कोसळली असेल. हो, म्हणून केदारने प्रपोजल दिल्यावर आम्ही भारावून गेलो. पण जीजू, गार्गीच्या आयुष्यातलं हे सत्य घरच्यांना विश्वासात घेऊन, त्यांच्यापासून काही न लपवता त्यांना सगळं सांगून त्यांची परवानगी घ्यायची आणि मगच हे लग्न करायचं, असा माझा आग्रह होता. बरोबर होता तुझा, एकदम बरोबर होता. पण राधा मला सांग, तू या बाबतीत कोणाशी काही बोललीस काय? तीच तर गडबड झाली. म्हणजे आम्ही ठरवलं होतं घरी सांगायचं, पण केदारच्या 2 अटी होत्या. अटी? हो. एक तर गार्गीची प्रेग्नन्सी आणि मी तिच्याशी लग्न करण्याचं डिसिजन, या बाबतीत घरच्यांशी फक्त मी बोलेन. तू या बाबतीत काही चर्चा करू नकोस राधा. नाही, कारण तसं झालं ना राधा, तर घरच्यांना असं वाटेल की तू तुझी बहीण आमच्या गळ्यात मारतेस. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या प्रेग्नन्सीला मीच जबाबदार आहे असं सांगायचं. मला केदारचं म्हणणं पटलं, पटण्यासारखंच होतं. मी घरच्यांशी बोलणं म्हणजे गार्गीला केदारच्या गळ्यात मारणं असं वाटेल. त्याचं बोलणं अगदी बरोबर होतं. मी केदारला अनेक वेळा विचारलं. जेव्हा आई बाबा फायनल करायला घरी आले होते तेव्हा ते सुद्धा म्हणाले की तुम्हाला हे सगळं माहित असून सुद्धा तुम्ही. हे बघा बाबा, मी सर्वांना सगळं सांगितलंय, पण झालेल्या गोष्टींवर पुन्हा पुन्हा चर्चा करून त्रास करून घेण्यापेक्षा मला वाटतं आपण लग्न चांगलं कसं होईल याचा विचार करूया. प्रत्येक वेळी केदारनी मला खात्री दिली की त्यांनी घरी सांगितलंय. 1-2दा मलाही असं वाटलं की याबद्दल आपण सीमा वहिनींशी बोलावं, पण म्हटलं नको. केदारनी इतकं बजावलंय आपल्याला, गोंधळ घालायला नको, म्हणून नाही बोलले. आता असं वाटतं की मला बोलायला हवं होतं. कारण काय? कारण केदारनी आता त्याचा स्टँड बदललाय. तो मला म्हणतोय की लावूया सोक्षमोक्ष. मी तयार आहे. 1 मिनिटात लागेल सोक्षमोक्ष.
मी बाहेर जाऊन सांगतो सर्वांना. गार्गी प्रेग्नंट आहे हे राधा आणि गार्गीनी मला सांगितलंच नाही, लपवलं माझ्यापासून. अरे बाप रे, म्हणजे तुझा आणि त्याचा लग्नाआधी काय बोलणं झाला याचा कायच पुरावा नाही. आता तर काय त्याचाच म्हणणं सगळ्यांना करा वाटणार. लय लय डेंजर माणूस आहे हा केदार. तरी मला डाऊट होताच, हा एवढा चांगला कसा वागायला लागला. नाही नाही, दादा म्हणतात ताच खरा आहे. मी फार कोंडीत सापडली जिजू. फार हुशारीने सापळा रचलाय केदारनं. पण तू घाबरू नकोस, आपण यातनं काहीतरी मार्ग काढू. पण तू याबद्दल कोणाकडे काय बोलली नाहीस ना अजून? थोडं थांब, थोडं थांब, बघू आपण काहीतरी मार्ग काढू. पण जिजू, मी घरच्यांना विश्वासात घ्यायच्या आधीच जर त्यांना गार्गीची कंडिशन कळाली तर, म्हणजे आज नव्हते ते कळणारच आहे. हे बघ राधा, तू आता मला विश्वासात घेतलायस ना, आणि मला खात्री आहे दादा पण येणार आपल्या बरोबर. राधा राधा थोडा थांब, मला विचार करू दे. ठीक आहे. तू जा आधी आणि त्या गार्गीला बघ जा. आणि ह्या बघ, तू मला काय सांगितलंयस त्या केदारला कळता का मला? हा, जा. जिजू, थँक्यू. काय राधा, भावाचा एवढा पण कर्तव्य नाही. जा जा. केदार, काय ग? तुमच्याशी जरा बोलायचं होतं. ठीक आहे. काय ग राधा? का वागताय तुम्ही असे? सांगितलं ना, फसवणुकीची शिक्षा देतोय फक्त तू. मला हळद लागेपर्यंत तू माझ्याशीच लग्न करणार होतीस आणि अगदी शेवटच्या क्षणी पळून गेलीस सौरभ बरोबर. पण राघव मंत्रीचं नाटक करून तुम्ही आम्हाला फसवलंय. आणि माझं सौरभवर प्रेम आहे हे तुम्हाला माहित होतं. मी नाही फसवलं तुम्हाला. इनफॅक्ट तुमच्या राघव मंत्रीच्या नाटकामुळे मी फसले गेले. हे बघ राधा, तू काहीही बोल, पण तू मला दुखावलंयस हे तू नाकारू नाही शकत. तेव्हा तू माझ्याशी जसं वागलीस तसंच मी तुझ्याशी वागतोय. पण यात गार्गीला का बळी देताय? जी काय शिक्षा द्यायची ती मला द्या ना. राधा, तू वेडी आहेस का? अगं, गार्गीचा बळी ही गार्गीला नाही, तुला शिक्षा आहे. कळत नाहीये का तुला? केदार, अगं, या गोष्टीवर माझ्याच घरातले काय, तुझ्या घरातलेही तुझ्यावर विश्वास नाही ठेवणार. गार्गी तर नाहीच नाही. केदार, मी हात जोडते. माझ्याकडनं तुम्ही जर न कळत दुखावले गेले असाल तर आय एम रिअली व्हेरी सॉरी. पण तुम्ही प्लीज असं वागू नका. तुम्ही खूप मोठ्या मनाने आमचं दोघांचं घरात स्वागत केलेलं आहे. आपण सगळे खूप आनंदात आहोत. गार्गी खूप चांगली मुलगी आहे. ती तुमचा संसार खूप सुखाचा करेल, आनंदाचा करेल. बाळाला मी सांभाळीन. तुमच्या संसारात बाळाची अडचण नाही येऊ देणार. प्लीज आधीचं सगळं विसरा आणि
मध्येच अशी सगळ्यांची डोकी का फिरतात ना तेच कळत नाही. आता स्वतःच मला म्हणाली की मी कोपऱ्यावरच्या गणपतीच्या देवळात आहे म्हणून गार्गीला आणि केदारला तिकडेच पाठव. आणि आता छे फोनही लागत नाहीये हिचा. दादा सीमा दिसली का कुठे? दिसली का म्हणजे घरात नाहीये? नाही. बरं तुम्ही कुठे होता इतका वेळ? कुठे होतात म्हणजे काय? काय नाही ग, आमचा मित्र आहे ना महाजन, तो हॉस्पिटल मधनं घरी आला, जरा त्याचं मनोरंजन करायला गेलो होतो. आणि सीमाचं काय झालं की येईल ग, कुठे गेली असेल ती, कशाला काळजी करतेस? नाही हो दादा, घोळ झालाय सगळा. केदार आणि गार्गी निघाले होते काश्मीरला. हो दिल्लीचं फ्लाईट होतं ना त्यांचं. अगं पण मी त्याला काल एवढं समजावून सांगितलं, सगळं मुसळ गेलं केळात, पालत्या खड्यावर पाणी. अरे एवढं कळत नाही त्या मुलाला. ती मुलगी आजारी आहे, अजून ती ठणठणीत बरी झालेली नाहीये, कशाला घेऊन जाताय तिथे काश्मीरला बर्फामध्ये खेळायला? हा पुन्हा आजारी पडली म्हणजे काय करायचं? अरे 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 खरंच ना, डॉक्टर आहे नशीब, पण काही अक्कल म्हणून दिलेली नाही परमेश्वराने. पण दुसरा कोणतरी समजावून सांगतोय, ते समजून घेण्याची अक्कल नाही. ऐका हो दादा. काय ऐकायचंय? तर ते निघाले, कळलं ना? हा तर ऍज इट इज सीमाला काळजी वाटायला लागली, म्हणून तिने त्यांना सांगितलं की मी कोपऱ्यावरच्या गणपतीच्या मंदिरात जाऊन प्रार्थना करते, तुम्ही जाता जाता तिथे या. तर गणपती काय करणार आहे? आणि किती पाळला लावशील ग? लहानपणापासून सवय आहे तुला, पटकन सांगायचं नाही, पसरत सांगायचं सगळं. तुमचीच मुलगी आहे मी, तुमचाच गुण घेतलाय. गप! बरं ते जाऊ दे. ऐका, तर सीमा देवळात गेली, त्यानंतर गार्गी आणि केदार हे पण निघाले, पण त्याच वेळेला गार्गीला चक्कर आली. झालं झालं, हा सूर्य आणि हा जयद्रथ. अक्कल नाही काडीची त्या गाढवाला. बरं मला सांग, आता सीमा कुठे आणि गार्गी कुठे आहे? अहो गार्गी घरातच आहे, रूम मध्ये तिच्या. अच्छा. केदार आणि राधा आहेत तिच्याजवळ. हा. पण हे सगळं घडलं ना, हे सगळं मी सीमाला सांगायला देवळात गेले. अगं मग फोन करायचाच तिला. अहो फोन लागत नाहीये ना तिचा. म्हटलं जवळच आहे देऊळ, आपणच जाऊयात म्हणून गेले. अहो खूप शोधलं तिला, पण ती कुठेच दिसली नाही. अगं गार्गी केदार भेटले नाही म्हणून ती परत घरी येत असेल, आणि यांची चुकामुक झाली असेल. तू नको काळजी करू, येईल ती परत. बरं मी जरा हातपाय धुवून घेतो आणि जरा गार्गीला बघतो. काय ना, मला लक्षण काही ठीक दिसत नाहीये. यश कशी रे गार्गी? अरे हा काय सांगणार, मी बघतो ना तिला तपासून. नको नको, म्हणजे बघा तुम्ही, राधाने आताच इंजेक्शन दिलंय तिला. मी केदार आणि राधाला विचारून काय ते बघा आणि ठरवा. दादा तुम्ही असं करा, हातपाय धुवून घ्या, मी चहा टाकते घुटभर. आता तुम्ही धरून 3 डॉक्टर्स आहेत गार्गी जवळ. मला तिची नाही, सीमाची जास्त काळजी वाटतीये. तिची नको काळजी करूस, कुठे जात नाही ती, येईल परत. मी आला हातपाय धुवून. काय रे यश, हा तुझा चेहरा का पडलेला? काय रंजित तुझा पण, घरात या सगळा असा घडत असताना मी कसा काय हसरा असेल? मी चहा टाकते. सीमाची काळजी, या काय नवीन?